इसवी सन 1290 म्हणजेच शके 1212 मध्ये नेवासे येथील महालसा मंदिरात ज्ञानदेवांनी आपली ज्ञानदेवी म्हणजेच ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेवरील मराठीतील पहिली ओवीबद्ध टीका रचली आणि सच्चिदानंद बाबांनी मोठ्या आदराने ती लिहून काढली. ज्ञानेश्वरी रचनेचे स्थळ, तत्कालीन राजवट यांचा उल्लेख ज्ञानेश्वरांनी स्वतः पुढील प्रमाणे केलेला आहे. ऐसे युगी वरीकडी आणि महाराष्ट्र मंडळी, श्री गोदावरीचा कुली दक्षिणेली, तेथ भुवनेक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र, जेथ जगताचे जीवनसूत्र श्री महालसा असे. तेथ यदुवंश विलासू, जो सकल कला निवासू, न्यायाते पोषी क्षितिषु श्री रामचंद्र. तेथ महेशान्वय संभुते, श्री निवृत्तीनाथ सुते, केले ज्ञानदेवे गीते देशिकार लेणे. ज्ञानेश्वरी 18वा अध्याय 1781 ते 84 या ओव्या. निवृत्तीनाथांच्या कृपादृष्टीने संत मंडळासमोर ज्ञानदेवांनी केलेले हे धर्मसंकीर्तन आहे. धर्मकीर्तन सिद्धी गेले अशी या संदर्भात खुद्द ज्ञानेश्वरांनीच ग्वाही दिलेली आहे. आपल्या या कर्मयोगाने ज्ञानेश्वरांनी संपूर्ण समाजाला कर्मयोगाचा धडा घालून दिला. ज्ञानाच्या महत्वाला कुठेही धक्का न लावता कर्मयोगाचे व्यवस्थापन यातून त्यांनी साधले आणि त्यातूनच स्वधर्मनिष्ठा वाढवण्याचा संकल्प केला आणि शेवटी या विश्वाच्या कल्याणाचा प्रसाद मागितला. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात, अशा शब्दातून पुन्हा त्या कर्मातून मुक्त होण्याचा आदर्शही घालून दिला. निर्विकारतेने समाधी घेतली. ईश्वर तत्व चराचर सृष्टीत आहे ते आपल्यातही आहे, म्हणजेच अवघे विश्वच आपल्यात सामावले आहे. म्हणूनच हे विश्वची माझे घर हे तत्वज्ञान सोप्या सुंदर भाषेतून आणि आपल्या कर्मातून साकार करण्याचे काम ज्ञानदेवीच्या माध्यमातून ज्ञानेश्वरांनी केले. गीतेवरील या काव्यमय प्रवचनातून मूळच्या 700 श्लोकांवरील ही 9000 ओव्यांची रचना अत्यंत उत्स्फूर्त, अत्यंत रसाळ आणि माय मराठीच्या देशीकार लेण्यातून उदयाला आली आणि जनसामान्यांच्या माऊलीच्या रूपात त्यांना पदराखाली घेत उभी राहिली. हेच ज्ञानेश्वरीचे वैशिष्ट्य आहे. ज्ञानेश्वरांच्या चरित्राचा वेध घेतल्यास असे दिसते की ज्ञानेश्वर आळंदीस जन्मले, पैठणास त्यांनी शुद्धीपत्र घेतले, नेवाशास ज्ञानेश्वरी रचली आणि आळंदीस परत येऊन समाधी घेतली. अवघे 21 वर्षांचे आयुष्य, त्यांच्या आयुष्याचे सार सर्वस्व त्यांच्या ज्ञानेश्वरीत एकवटले आहे. जणू काय मराठी भाषेचा आणि भक्तीचा गौरव करण्याकरताच हे नक्षत्र भूतलावर अवतरित झाले. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून चित्विलासाचे तत्वज्ञान, मराठी भाषा, काव्यलक्षण आणि वारकरी संप्रदाय यांचा पाया घालणारे ज्ञानेश्वर, त्यांचे व्यक्तिमत्वही या ग्रंथातील शब्दाशब्दातून प्रगट होते. क्रांतदर्शी तत्वज्ञ, आत्मानुभावी योगी, भूतदयावादी संत, प्रतिभावान कवी अशा चतुर्विध गुणांनी युक्त असे त्यांचे व्यक्तिमत्व ज्ञानेश्वरीच्या वाचनातून झळाळून उठते. वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व, स्पर्शु जैसा, असा आपला काव्यविचार ज्ञानेश्वरीच्या रचनेतूनच त्यांनी स्पष्ट केला. बोली अरूपाचे रूप दावीन, अतिंद्रिय ते भोगवीन इंद्रियांकरवी, ही आपली प्रतिज्ञा मांडून त्या परब्रह्माला इंद्रियागोचर करण्याची क्षमता अनेक उपमा दृष्टांतातून सिद्ध केली. त्यामुळे अहम ब्रह्मास्मीचे तत्वज्ञान रसाळ काव्यातून प्रगट करण्याचे स्वप्न प्रत्यक्ष साकार झाले. एवढेच नव्हे तर पुढे नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि असंख्य वेगवेगळे व्यवसाय करणाऱ्या असंख्य जातीतील संत मेळ्याने हा गहन विचार सोप्या सुलभ रीतीने घालून दिलेल्या नामभक्तीच्या माध्यमातून अंगीकारला आणि हा भक्ती उपासनेचा मार्ग जनसामान्यांच्या जगण्याचा जीवनाधारच बनून राहिला. आत्म्याचे अमरत्व, सृष्टीचे विविधत्व, निराकार निर्गुण ब्रह्म, ईश्वराचे सगुण निर्गुण रूप,
त्यानुसार भक्ती सिद्धांत, चित्तशुद्धीला उपकारक ठरणारा हठयोग आणि बाह्यशुद्धीसाठी कर्मयोग, सत्व, रज आणि तम या त्रिगुणाच्या बंधनात अडकलेल्या जीवाला ज्ञान, कर्म, भक्तीचा मार्ग दाखवण्याचा सुलभ मंत्र ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून गीतेच्या अनुषंगाने ज्ञानेश्वरांनी दिला. अध्यात्म व तत्वज्ञान अत्यंत भावात्मक रसाळ भाषेतून सांगितले, म्हणूनच त्यांना माऊलीचे स्थान प्राप्त झाले. ज्ञानेश्वरांच्या काळातील यादव राजवटीच्या काळात संपत्ती व सत्ता यामुळे समाज सुखासीन बनला होता. राजघराणे व हेमांद्री पंडितांसारखे त्यांचे प्रधान कट्टर वैदिक धर्मीय असल्याने साहजिकच कर्मकांड, जातीयता यांचे प्रमाण वाढले होते. शास्त्री पंडितांनी हिंदू धर्माच्या तत्वज्ञान आणि आचारापासून दूर ठेवलेला बहुजन समाज बौद्ध, लिंगायत सारख्या अवैदिक व शाक्त कापालिक सारख्या अघोरी पंथाकडे वळलेला होता. या समाजाला समानतेच्या तत्वांची, नीती आदर्शांची, निष्कलंक आचरणाची शिकवण देऊन वैदिक धर्मावर चढलेली बांडगुळे झटकून मूळ विचार, त्यातील ईश्वर तत्वाची सर्वसमावेशकता प्रतिपादन करण्याची गरज होती. हे कार्य ज्ञानेश्वरांनी भागवत पंथाला लोकजीवनाची बैठक देऊन केले. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून अद्वैत तत्वज्ञानाचे अधिष्ठान देऊन नामभक्ती व सगुण भक्तीचे महात्म्य सांगितले. तसेच पूर्वापार चालत आलेल्या वारीला विशिष्ट आचारसंहिता देऊन व्यक्तिनिष्ठ परमार्थ साधनेला लोकसंग्रहाची जोड दिली. धर्मसुधारणेचे आंदोलनच आपल्या विचारातून लोकांपर्यंत पोचवले. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधी येल्या हा विचार सर्व दूर पसरवण्यासाठी भक्तीचे महात्म्य सांगणे अपरिहार्य होते. तोच विचार ज्ञानेश्वरीतून असा मांडला गेला, तोही श्रीकृष्णाच्या मुखातून. येथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले. आणि सर्व भावे भजण्यासाठी सोपी पद्धत म्हणजे भजन, नामसंकीर्तन. कीर्तनाचे नि नडनाचे, नाशिले व्यवसाय प्रायश्चिताचे अशा शब्दातून बहुजनांना नामसंकीर्तनाचा महामंत्र दिला. कीर्तनाचे महत्त्व सांगितले. म्हणूनच ज्ञानेश्वरीच्या धर्मसंकीर्तनाने सर्वसामान्य लोकांपर्यंत भक्तीचा सुगंध नेला असे म्हणण्यास हरकत नाही. भक्ताला मीचे परमेश्वर साम्य लक्षात येताच ईश्वर आणि मी यातील द्वैत संपते व त्याला या जीवनाचे खरे ज्ञान होते. ज्ञान आणि भक्तीच्या माध्यमातून ईश्वराला समजून घेता येते. चित्त म्हणजे ह्या सृष्टीतील सजीव तत्व म्हणजेच मूळ ब्रह्म. त्याचा विलास ह्या चराचर सृष्टीतून दृष्टोपत्तीस येतो. ब्रह्मातून निर्माण होऊन परत ब्रह्मातच जायचे आहे. आपण सारे या ब्रह्माचेच अंश आहोत. मात्र हे जाणले पाहिजे. त्यासाठी या तत्वाचे ज्ञान होणे आवश्यक. ते प्राप्त करण्यासाठी श्रद्धा, विश्वास, निष्ठा, भक्ती पाहिजे. ही भक्ती स्वतःचे विहित कर्तव्य करताना ईश्वरी नामस्मरणाने होऊ शकते. हा सुलभ मंत्र त्यांनी लोकांना दिला. हा मंत्र वारीच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला. सर्व मानवजात ही ब्रह्माचीच निर्मिती म्हणून प्रत्येकाला ईश्वराचे प्रेम मिळवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे सर्वांनी आपापली कर्तव्ये, व्यवसाय सांभाळून ईश्वर भक्तीसाठी एकत्र यावे. यातूनच वारीची कल्पना रूढ झाली. ज्ञानेश्वर पूर्व काळात कुळाचार म्हणून वारी केली जाई. तिचे स्वरूप सामूहिक वारी करण्यात बदलले. व्यक्ती विशिष्टतेकडून समष्टी विशिष्टतेकडे धर्माला वळवण्याचे श्रेय ज्ञानेश्वरीतील या विचाराकडे जाते. ज्ञानेश्वरीतील चित्सूर्याचे वर्णन, विश्वप्रपंच हीच ईश्वराची खूण, भक्ती हा दुःखातून सुखाकडे जाण्याचा एकमेव श्रेष्ठ मार्ग, अष्टसात्विक भाव म्हणजेच एकदा चित्सूर्याचे ईश्वर तत्वाचे, अहमचे खरे ज्ञान झाल्यावर त्यावरील विश्वासाने साधक भक्तिमार्गावर वाटचाल करतो. शारीरिक तटस्थतेतून मन अंतर्मुख होते. साहजिकच बाह्य गोष्टीतून मन काढून घेतल्याने आंतरिक शांती मिळते. आणि एकदा ही स्थिती निर्माण झाली की देव व भक्त
हे एकरूप होऊन जातात आणि देवाशी ऐक्य पावलेल्या भक्ताचे कर्म भक्तिमयच होऊन जाते. हाच कर्मयोग. मला ईश्वराने नेमून दिलेले काम ईश्वरासाठी करायचे आहे म्हटल्यानंतर त्या कामात अशुद्धता राहणार नाही. तसेच वाईट उद्देशानेही ते केले जाणार नाही, नाही का? पहा, साधे देवळात देवाच्या दर्शनाला जायचे तर आपण आंघोळ केल्याशिवाय म्हणजेच देहाने शुद्ध स्वच्छ झाल्याशिवाय जात नाही. एवढेच का, घरातल्या देवघरात जाताना सुद्धा पायांवर पाणी घेतल्याशिवाय जात नाही. मग ईश्वराचे काम अशुद्ध अस्वच्छ मनाने आपण कसे बरे करू? गीतेमधील हा कर्मयोग सर्वसाधारणपणे अंगीकारण्यास कठीण असे हे तत्व. कर्म करायचे पण कोणत्याही फळाची अपेक्षा न धरता त्यातून अलिप्तपणे बाजूला व्हायचे. हा विचार अंगीकारणे, स्वभावात मुरवणे खूप कठीण. पण तो विचार अशा कर्मयोगाच्या माध्यमातून अनेक रूपकांनी, अनेक दृष्टांतांनी ज्ञानेश्वरांनी पटवण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वसामान्य माणसाच्या मनाला हे तत्वज्ञान पटवण्यासाठी सारी चराचर सृष्टी त्यांनी दृष्टांतांनी सजवली आहे. कारण त्यांना जे साध्य झाले ती गोष्ट सामान्य माणसांपर्यंत न्यायची आहे. ये हृदयीचे ते हृदयी घातले अशी त्यांची तळमळ आहे. माणसाला जीवनातील वाईट प्रवृत्तींच्या पलीकडे त्यांना घेऊन जायचे आहे आणि म्हणूनच ब्रह्मस्वरूपाच्या पर्यायाने या जीवनातील सत्य, शिव आणि सुंदराचेही दर्शन घडवायचे आहे. असे जीवन म्हणजेच परमेश्वर ही गोष्ट सिद्ध करायची आहे. म्हणूनच परमेश्वराच्या अगोचर रूपाला गोचर करण्याची त्यांची धडपड, तळमळ ज्ञानेश्वरीतील ओवी ओवीतून दिसते. म्हणूनच तर एकतरी ओवी अनुभवावी असे म्हणतात. कट्टर निवृत्तीवाद ज्ञानेश्वरांना मान्य नाही. ब्रह्म सत्य जगत मिथ्या हा सिद्धांत जर खरा तर हे जग का निर्माण झाले याचा शोध त्यांनी घेतला आणि विश्व हा परब्रह्माचा विलास आहे असा सिद्धांत मांडला. समाजहितासाठीच अध्यात्मानिधिष्ठित कर्मयोगाला प्रतिष्ठा दिली व अनेक दृष्टांतांनी सर्वसामान्याला समजेल, रुचेल अशी त्याची मांडणी केली. स्वधर्माचरण हेच सुखाचे साधन हा विचार त्यांनी मांडला. म्हणूनच शेवटी पसायदानातून या विश्वाचे कल्याण चिंतणारा प्रसाद मागितला. या सुखासाठी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी वाढत राहो अशी कामना केली. त्यांच्या पसायदानातून अध्यात्मनिष्ठ मानवतावाद व्यक्त झाला. म्हणूनच ज्ञानेश्वरीतून जीवननिष्ठा दिसते. जीवनापासूनचा पलायनवाद दिसत नाही आणि त्यामुळेच सर्वसामान्य संसारी माणसाला पचेल, रुचेल, मानवेल अशाच तऱ्हेने आपले ईश्वरवादाचे तत्वज्ञान ते मांडतात. ज्ञानेश्वरी आणि मानवी जीवन यांचा अन्योन्य संबंध आहे. आजही सामाजिक जीवनातील संकुचित वृत्ती, भेदभावना, भोगपरायणता, उच्चवर्णीयांचा अहंकार या गोष्टी समाजात दिसतात. या विरोधात भूतदया, विश्वबंधुत्व, समता, सत्यनिष्ठा ही नीतितत्वे लोकजीवनात रुजवण्याचा प्रयत्न ज्ञानेश्वरी करते. लोक सुखी व्हावे, हे विश्व सुखी व्हावे ही तळमळ केवढी तर खलांचा दुष्टभाव नष्ट होऊन भूतमात्रांचे परस्पर प्रेम वाढो, मैत्र वाढो, दुरितांचे तिमिर सरो, विश्वात स्वधर्म सूर्याचा प्रकाश पडो व जो जे वांछील ते त्याला लाभू दे व त्याची इच्छा स्वधर्माने प्रेरित होण्यासाठी हा वाग्यज्ञ असे हे समीकरण आहे. ज्ञानेश्वर समूह मनाकडे, श्रोत्यांकडे बोलत आहेत. अत्यंत तळमळीने व त्यांच्या सुखाच्यासाठी बोलत आहेत. म्हणूनच 9व्या अध्यायात श्रोत्यांना विनवणी करतात. तुम्ही माझ्या शब्दांकडे ध्यान द्या, तुम्हाला सर्व सुखाची प्राप्ती होईल असे आत्मविश्वासपूर्वक उद्गार काढतात. श्रोते आपल्यापेक्षा कसे श्रेष्ठ ते अनेक दृष्टांतातून सहजतेने पटवण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटी चंद्रकांतू द्रवता कीर होय परिते हातवटी चंद्री की आहे म्हणूनी वक्ता तो वक्ता नोहे श्रोतिनी विण असे म्हणून श्रोते चांगले असले तरच वक्त्याचे वक्तृत्व झळाळून उठते असे सांगून
आपले म्हणणे त्यांच्या पोटात शिरून त्यांना समजावून प्रेमाने, हळुवारतेने, नम्रतेने पटवण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच ज्ञानेश्वरी हा सकल मानव जातीला सुखी करण्यासाठीचा मंत्र देणारा श्रेष्ठ ग्रंथ आहे, असे सहजोद्गार निघतात. ज्ञानेश्वरीच्या ग्रंथ माध्यमातून अक्षरदेहाने ज्ञानेश्वर आपल्याला बोट धरून ही जीवननौका पार करण्यासाठी सज्ज आहेत, असेच आजही आपण अभिमानाने म्हणू शकतो. ते यामुळेच